हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की जय। गणनाथ सरस्वती शुक्र बृहस्पति पंचेतांश स्मरे नित्यं वेदवाणी विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णु महेश्वरा सरस्वती प्रणदादौ सर्वकार्यार्थ सिद्धये मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव आतिथि देव भव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान लोकाभिरामं रणरंगधीरं कारुण्यरूपं करुणाकरन्दं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं कृष्णाय वासुदेवाय प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो गोविन्दाय। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि सर्वपाप वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् अनेक जन्म कृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति। सर्वमंगलमांगल्ये शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नारायण प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् आयुकामार्थसिद्धये सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकम् एकादशं गणपतिं द्वादशैतानि नामानि न च विघ्नभयं तस्य विद्यार्थी लभते विद्या जपेत् गणपते स्तोत्रं संवत्सरेण च सिद्धिं च अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च तस्य विद्या सीतारामचंद्रार्पणमस्तु।
हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत। आज ज्येष्ठ शुद्ध द्वितीया, वार बुधवार, गंगा मातेचा दुसरा दिवस। काल आपण असं पाहिलं की देवांचा अवतार हा खळांच्या नाशाकरता, पण संतांचा अवतार हा खळांचा खळपणा घालवण्याकरता। म्हणून खळ आणि संत या दोघांचा विचार केला। आज संत आणि जन, देव, खळ, संत, आज संत आणि जन। काल आपण पाहिलं शेवटचं वर्णन होतं, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे। असं संतांचं मागणं आहे। देव काय करतो, दृष्ट आले ना तो दृष्टांचा संहार करून मोकळा होऊन जातो। संहार करून मोकळं होणं सोपं आहे, पण संहार न करता दृष्टांचा दृष्टपणा घालवून त्यांना सज्जन करणं हे कठीण आहे। म्हणून देवापेक्षा संतांचं काम हे कठीण आहे। म्हणून संत आणि जन, काल आपण एक उदाहरण पाहिलं होतं, हिरा परिस मोहरा आणि कपाषाण, नभे परिजन संत तैसे, सरिता ओहाळ गंगा सागरा समान, लेखू नये तया आधम, आणि कामुपतारांगणे रवी सवे समान लेखू नये। संत जनांना आणि जनांना एक सारखं लेखायचं नाही, पण दुर्जन लोक काय करतात, संत आणि संताला आणि जनांना एक लेखून। तुकाराम महाराजांनी लिहिलंय, दह्याचे अंगी निघे ताक लोणी, एका मोले दोन्ही मागू नये। कसं मिळेल ते? तसं संत जे आहेत, या संतांची जी स्थिती आहे ती सहजपणे लक्षात न येणारी आहे। अत्यंत विषय महत्त्वाचा आहे। जगद्गुरु तुकोबा राय एक अभंग लिहितात आणि त्या अभंगामध्ये, एका अभंगामध्ये 34 दृष्टांत दिले आहे। काय बुद्धी आहे बघा। समुद्र नदी नवे पै पंगा, पाषाण म्हणू नये लिंगा, संत नवती जगा मानसा त्या सारिखे। जगात काही गोष्टी सारख्या दिसतात, पण त्यांचे फळ वेगवेगळे आहे, त्यांचे उपयोग वेगवेगळे आहेत। म्हणून संतांचं कर्म आणि जनांचं कर्म इथे तुम्हाला फरक दिसेल। वरचं शरीर संतांचंही सारखं आहे आणि जनांचंही सारखं आहे। जगामध्ये सगळ्या गोष्टी सारख्या दिसत असतील। एका सुभाषितकारानं लिहिलं आहे, हंस श्वेतो बका श्वेतो, को भेदो बका हंसयाम, निरक्षीर विवेक तू, हंसा हंसो बको बका। बगळा आणि हंस सारखे, दोन्ही दिसायला पांढरे, पण जेव्हा दूध पाणी वेगळं करायचं असेल तर बगळा काही करू शकणार, मग तिथे हंसच लागेल म्हणे। त्याप्रमाणे संत आणि जन हे दिसायला सारखे आहे, पण संतांना आणि जनांना, संतांच्या शरीरामध्ये काय असतं
आणि जनाच्या शरीरात काय असतं याचा एक मर्म सांगतो. संताचे शरीरी सत्याचा टेका. संताचं शरीर जे असतं त्या शरीरामध्ये सत्याचा आधार असतो. सर्व जनांच्या शरीरामध्ये सतत सत्याचा आधार राहत नाही. संतांच्या शरीराला प्रेमाचा झरा. आपल्या सर्वसाधारण माणसाच्या शरीराला प्रेमाचा जरा स्वार्थापुरता राहतो. जो पुत्र जन्माला आला त्याच्याबद्दल प्रेम राहतं, पण त्याने वागवलं नाही की त्याचं बरं होणार नाही, असं आहे. संतांचं तसं नाही. त्यांच्या शरीराला प्रेमाचा झरा असतो. संताच्या शरीराला दानाचा आश्रय. नेहमी दान देत असतात. लाविलेसे दुकान आली अशी देतसे दान. आपण दान काय देतो? आपलं भलं व्हावं म्हणून दान देतो. 1 रुपया जरी भिकाऱ्याला द्यायचा असला तर वाकून देत नाही. असं संतांच्या जवळ जीवनदान आहे, सन्मार्ग दान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भगवंताचं नामदान आहे. संत काय करतात? नामाचं दान देतात. संताच्या शरीराला धैर्याचा आधार. संताचं धैर्य कधीच खचत नाही. पहा, तुकारामाला मुंबाजीने अनेक प्रकारे त्रास दिला पण धैर्य खचलं नाही. एकदा मुंबाजीने मारल्यावर पाठीला सूज आली होती. तर महाराज घरी आले. पत्नीला लोकांनी सांगितलं त्या मुंबाजीने मारलं म्हणून त्या मुंबाजीला मारायला निघाल्या. म्हणजे त्याला काय मारते? आजी माझी पाठ टपाय. पाठीला हळद लावून घेतली. पुन्हा आईसाहेब निघाल्या. म्हणे बघ तू त्याने मला मारलं, तुला त्रास झाला, आता तू त्याला मारशील तर त्याच्या पत्नीला त्रास होईल ना. तर कोणाला त्रास वाढवू नये. आपला आपण भोगून घ्यावा. संताच्या शरीराला धैर्याचा आधार. आपलं धैर्य खचून जातं तर माझं कसं होईल? धैर्य ठेवा. म्हणून संताच्या शरीराला नामाचा सुकाळ. नेहमी नाम घेत राहतात ते. काल एक महात्मा बोलत होते. ते म्हणाले ज्याला व्याधी नको आहे आणि ज्याला लक्ष्मीची दैन्यवाणी परिस्थिती नको त्याने जेवताना 3 गोष्टी म्हणाव्या म्हणून. सुंदर मुद्दा होता. अन्न ब्रह्मम. जेवताना अन्न हे काय आहे? ब्रह्म. रसम विष्णू. ते म्हणे रस विष्णू म्हणा. आणि पचन शंकरम. या 3 गोष्टी जर तुम्ही जेवताना म्हटल्या तर आरोग्यही राहील, धनही राहील आणि संपदाही राहील. संपदा म्हणजे चांगले गुण. संपदा, धनसंपदा. धन एक आहे आणि संपदा. माणसाच्या शरीरामधले हे जे अवयव आहे हे चांगले राहणे ही मोठी संपदा आहे. नाही तर श्रीमंत माणूस असतो, नोटा मोजता येत नाही. आरोग्यम धनसंपदा. झोप आली पाहिजे, पचलं पाहिजे, चालता आलं पाहिजे आणि निदान 10 किलो ओझं तरी धरता आलं पाहिजे. हे शरीराचं ठेवण आहे. म्हणून संताच्या घरात तपाचा पुण्यसाठा. तर संतांना या गोष्टी का प्राप्त होतात? तर ते तप करतात आणि तपानं पुण्य साठत जातं. आपलं उद्या कधी सोमवार आणि दुसऱ्या दिवशी एकादशी आली तर डोकं उठतं. काय डोकं उठण्यापेक्षा पित्तच उठून जातात.
असा प्रकार या संतांच्या शरीरामध्ये आणि आपल्या शरीरामध्ये असा फरक आहे. वरतून दिसताना शरीर सारखं दिसतं. म्हणजे कावळा आणि कोकिळा दोन्ही दिसायला सारखे आहे, पण वसंत ऋतू येताबरोबर कोकिळेचा आवाज ऐकून ज्याप्रमाणे आनंद होतो तसा संतांचं भजन ऐकल्यानंतर मानवाला आनंद होतो. आता तुकाराम महाराज म्हणे, दोन्ही दिसते सारखे वर्म जाणे तो पारखी. बऱ्याच ठिकाणी दोन्ही गोष्टी सारखं दिसतात, पण जो मर्म आहे तो कोण जाणेल? जो पारखी आहे तो जाणेल. उदाहरण दिलंय त्यांनी. आई मुलाच्या गालावरून हात फिरवते, स्नेह जागृत होतो, आणि न्हावी सुद्धा माणसाच्या गालावरून हात फिरवतो. फरक केवढा आहे. काय तुकाराम महाराज बघ किती दृष्टांत दिले. मी हे 34 दृष्टांत एका अभंगात लिहिले आहे. असं आहे ते. क्रिया दोन्ही सारख्या हात फिरवायच्या. क्रिया दोन्ही सारख्या हात फिरवायच्या, पण कोणाचा हात फिरल्यावर काय वाटेल यात मात्र फरक आहे. म्हणून ते म्हणतात, ज्ञानेश्वरांनी सुद्धा गीता भाष्यामध्ये करताना 5व्या अध्यायामध्ये 8व्या आणि 9व्या श्लोकाचं असंच वर्णन करून ठेवलं आहे. एकूण 34 दृष्टांत देऊन ठेवले. ए रवी आणि काचे परी तोही एक शरीरी, अशेषी व्यापारी वर्तू तसे. दोन्ही नेत्र पाहे श्रवणे ऐकुत आहे, परी तीर तेथेच सर्वता नव्हे नवल देखे. 5व्या अध्यायामध्ये 40वी होईल. 5व्या अध्यायामध्ये 41, 42, 43, 44, 45 आणि 46. संत आणि योग्यांच्या ठिकाणी मीपणाचा भाव नसतो, म्हणून त्यांच्या देहामध्ये देव वावरतो. बाकीच्या लोकांच्या शरीरामध्ये प्रत्येक कार्याच्या ठिकाणी मी वावरतो, म्हणून देव नसतो. पण त्या सगळ्या संत सगळ्या गोष्टी भगवंत करतो असं समजतात, आणि आपण मी करतो असं समजतात. कोणतीही गोष्ट आपण आपल्याकडे घेतली की भगवंताचा शरीरातला वास देव म्हणतो तू करतो ना, मग तू जपवून घे. संत म्हणता नाही, बोलविता धनी वेगळाचे, करविता धनी वेगळाचे आहे. म्हणून वास्तविक सामान्य जनापेक्षा साधक मोठे. आता प्रमाण मांडतात ते, सामान्य जन जे आहे त्याच्यापेक्षा जे साधना करणारे आहे ते मोठे, साधनेपेक्षा सिद्ध मोठे, आणि सिद्धापेक्षा संत मोठे. कारण क्रिया आणि पोशाख याच्यावरून संताची तुलना करता येत नाही. योग्याची पोशाखावरून तुलना करता येते किंवा शरीरावरून तुलना करता येते, पण संताची तुलना ना कपड्यावरून ना पोशाखावरून. एक मागे दृष्टांत सांगितला होता तुम्हाला. शिखांच्या गुरुद्वारापाशी अमृतसरला एक भिकारी बसायचा बाहेर. भीक घेतली की कोणी प्रवचनकार त्यांचा आला की तो प्रवचन ऐकायचा. एक दिवशी मोठा प्रवचनकार आला आणि त्याने दृष्टांत चुकीचा दिला. चुकीचा दृष्टांत ऐकल्याबरोबर भिकारी उठून आला आणि त्या महात्म्याला सांगितलं की तुम्ही जो दृष्टांत दिला तो चुकीचा आहे, हा बरोबर आहे. तो महात्मा खाली उतरला आणि त्याच्या पायावर डोकं ठेवलं. दिसायला कोण होता तो? भिकारी. पण
हाच संतपणा होता. दुसऱ्या दिवसापासून लोकांनी पाहिलं की हे महाराजांचे पाया पडतात. त्याच्या पुढे गर्दी सुरू होऊन गेली. दुसऱ्या दिवशी पाया पडाल तेव्हाच त्याने उचललं वंबाळून चालला गेला तिथून. कारण त्याला तो मोठेपणा, संतांना मोठेपणा नको असतो. बाकीचे लोक सगळं काम मोठेपणा मिळवण्याकरता करतात, देव मिळवण्याकरता करत नाही. योगी म्हणतो मी जगात प्रसिद्ध झाला पाहिजे म्हणून योग करतो, कीर्ती मिळाली पाहिजे, माझी समाधी झाली पाहिजे. संत म्हणता काही नको, आम्हाला टाकून द्या नदीमध्ये, कारण नाहीतरी हे शरीर काही कामाचं नाही. योगी म्हणतो मला अशी समाधी द्या, त्याच्यावर विटा ठेवा, त्याच्यावर माती ठेवा, मग त्याच्यावर माझ्या पादुका ठेवा दरवर्षी. पण संत म्हणतो काहीच नको, भजन करा. आणि तुम्हाला जास्ती वाटलं तर भोजन करा. म्हणून संतांच्या पुण्यतिथ्या आणि जयंत्या ह्या अन्नदानानेच साजऱ्या होतात. लोकांना फसवून स्वतःचा स्वार्थ करण्याकरता काही लोक संताचा वेश धारण करतात. चांगदेवांची ज्ञानोबांची जेव्हा भेट झाली तेव्हा चांगदेवाने सगळे आभूषणं काढून टाकले की काही उपयोग नाही आभूषणाचं. इतक्या दिवस मी अंगात सगळे बत्ते रुद्राक्ष घेणं देणं, जटाबिटा घेणं देणं सगळं काय उपयोग झाला म्हणे. माझ्या मनामध्ये जर दयेचा पाझरच फुटला नाही. आणि हे भिंत चालवत आणली यांनी, बरं म्हणजे अशी वरतून आणली आहे, अशी खालून नाही चालवत आणली आधांतरी. देखिले चरण वैष्णवांचे, म्हणून ते म्हणतात संत कवण ते संत. तुकोबाराय म्हणतात संत देव संत ओळखतात, संत ते कवण संत, हे खूण जाणे केशीराज. संतांना संत ओळखण्याकरता देवाच ओळखू शकतो आणि मग देव ओळखून संतांची सेवा करतो. पहा तुम्ही, ज्ञानोबापासून तो निळोबापर्यंत देव यांच्या घरी राबले. नाथ महाराज वगैरे यांच्या घरी देव स्वतः राबले, कारण देवाने संतांना ओळखलं. मग तुम्हाला जर संतांना ओळखायचं असेल तर तुम्हाला देवाला भजावं लागेल, आणि देवाला भजाल तेव्हा तुम्ही संत ओळखाल. म्हणून त्यांनी सांगितलं संताविण नाही प्राप्ती, ऐसे वेद देती ग्वाही. मग आता आपल्याकडे मोक्षपुऱ्या सांगितल्या आहे. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरीद्वारावतीश्चैव सप्तैते मोक्षदायका. मग आता या 7 पुऱ्यांमध्ये नेमकं आहे काय? तर अयोध्येमध्ये सत्याचा ध्वज आहे. दशरथ राजा कशाचा म्हणतो? सत्यवचनी. म्हणून अयोध्येमध्ये आज नेमकं रामाला स्थानापन्न केलेलं आहे. जी राम जन्मभूमी होती तिथे भगवंताच्या स्थानापन्न होण्याचा जो मूळ मंदिराचा गाभा आहे त्याचा शिलान्यास झाला आज. आणि म्हणून मी सांगतोय की अयोध्येमध्ये सत्याचा ध्वज आहे आजपर्यंतही. मथुरेमध्ये काय आहे? अहंकाराचा नाश. मथुरेमध्ये कोण राहत होता? कंस. म्हणून अहंकाराचा नाश. माया म्हणजे हरिद्वार, तिथे भगवंताचे काय आहे? चरण. म्हणून त्या हरिद्वारला चरण महिमा आहे. काशी काय आहे? तर काशी ही ज्ञानभूमी आहे. म्हणून काशीमध्ये ज्ञानाचा साठा आहे. आता विज्ञानानं सुद्धा कबूल केलं की जगातलं पहिलं शहर म्हणजे वाराणस्याम. आपल्या भारताने कबूल केलं, सगळ्या देशांनी कबूल केलं.
की जगातलं पहिलं शहर जे असेल, गाव जे असेल ते काशी आहे. म्हणून ते मध्ये काशीमध्ये ज्ञानाचा साठा. आता कांची खाली जायचं. कांची शंकराची वैराग्याची प्रतीका आहे. कांचीमध्ये वैराग्याची पताका आहे. अवंतिका म्हणजे उज्जैन. उज्जैनीमध्ये गुरुसेवेचा ध्वज आहे. कोणी केली? भगवंताने. द्वारावत्याम, द्वारका ही प्रेमाची प्रतीका आहे. आणि गोकुळ काय आहे? ते म्हणे भक्तभूमी. वृंदावन काय आहे? भक्तांचा सुखाळ. आणि पंढरपूर काय आहे? भक्तांचा मेळा. आळंदी काय आहे? संतांचा सोहळा. काय होतो तिथे? समाधी. आणि नेवास काय? ज्ञानभूमी. काय उपजली तिथे? ज्ञानेश्वरी. म्हणून संतांना ओळखणं किंवा आपल्याकडून संतांची ओळख घडावी, आपल्याला संताला ओळखता यावं म्हणून माणसानं ईश्वराला भजावं. माऊली लिहिते, संतांमध्ये देवाचा अंश कसा आहे? तो पाषाणा माझी परसू, रसा माझी सिद्ध रसू, तैसा मनुष्याकृती अंश तो माझाची जाणा. जसा परिसामध्ये जो गुण आहे, रसामध्ये जो सिद्धरस नावाचा गुण आहे, तसं प्रत्येक मनुष्यामध्ये माझा अंश आहे. पण ज्या माणसाच्या शरीराला माझ्या अंशाची जाणीव आहे की माझ्यामध्ये ईश्वराचा अंश आहे, अशी ज्याला जाणीव आहे तिथे मी आहे. सगळ्यांनाच आपल्या शरीरामध्ये ईश्वर आहे याची जाणीव राहत नाही, विसर पडतो. चालते ज्ञानबिंब तया अवयव सुखाचे कोंब, एरे माणूसपणे भांब लौकिक जाणती. कारण प्रत्येक माणसाला सुख पाहिजे असतं, पण सुख करावं याची इच्छा नसते. कारण स्वतःला सुख पाहिजे म्हणून त्याने दुसऱ्याकरता सुख निर्मिती केलीच पाहिजे. तो जोपर्यंत सुखाची निर्मिती करत नाही तोपर्यंत शेतामधून उत्पन्न काढायचं असेल तर तुम्हाला मेहनत करावीच लागेल. त्याप्रमाणे या शरीरातून परोपकार केल्याशिवाय सुखाची शेती निर्माण होत नाही. जगामध्ये सगळं निसर्ग परोपकार करतं, फक्त मनुष्यच असा आहे की तो परोपकाराला कमी पडतो. नद्या परोपकार करतात, गायी परोपकार करतात, फळं परोपकार करतात. स्वतःचं जीवन समरण. आता आपल्याला कळतं आहे ना की पर्यावरण आपण सांभाळलं नाही म्हणून हे चाललेलं आहे. मग आता पर्यावरण सांभाळायचं असेल तर तुम्हाला भोग वस्तू जास्ती सजावटीच्या नको पाहिजे, साध्या वापरल्या पाहिजे. पण आपण काय करतोय? राजस्थानचा पाषाण संडासला वापरतोय. म्हणून आता काय झालं, विज्ञानाने काय केलं? कृत्रिम संगमरवरी दगड तयार करायचा, कृत्रिम ग्रेनाइट तयार करायचा की जेणेकरून संपत्ती नष्ट नाही झाली पाहिजे. सगळं खनिज नष्ट करतोय माणूस. कशा करता? भोगा करता. आणि त्याच्यापासून फायदा काय आहे? तर सर्वनाश. जेवढा भोग वाढेल त्याचा शेवटचा टोक म्हणजे नाश. म्हणून पुरुष पाषाणामध्ये परीस,
रसामध्ये अमृत, मनुष्यामध्ये माझा अंश, ज्ञानबिंब आहे आणि हे अवयव सुखाचे कोंब आहेत. म्हणून लौकिक माणूस संताला समजू नये. अर्जुना, हिरा कापरताना त्यावर थोडं पाणी आणि कापूर घालावा लागतो. जास्त घातला तर हिरा संपून जातो. त्याप्रमाणे मनुष्याला जन्म आणि मृत्यू आदी हे प्रकृतीचे जोड नष्ट करायचे असतील तर त्यांनी संताचा स्वभाव घ्यावा. आपल्या प्रकृतीमध्ये हे जे दोष आहे, हे दोष जर नाश करत, शब्द, रस, रूप, गंध आणि स्पर्श हे 6 गुण आहे, हे घ्यायचे आहे प्रकृतीमध्ये, पण याचा अतिरेक नाही करायचा. सर्वसाधारण माणूस काय करतो? शब्द, रस, रूप, गंध आणि स्पर्श याचा जपा खारा माल चांगला लागतो म्हणून तो रोजच खायचा आहे का? खाल्ला तर अंगाला सूज लवकर येते. गोड खावं, खाऊ नये असं नाही, पण रोजच जास्ती गोड खाल्लं तर एक दिवशी शरीरातून गोड तत्व बाहेर पडायला सुरुवात होते, शरीर जीर्ण होतं. आंबट खाऊ नये असं नाही आहे, आंबट खाल्लंच पाहिजे, पण प्रमाणापेक्षा जास्ती खाल्लं की शरीरामध्ये कफ आणि श्वसन बिघडतं, म्हणून त्याला प्रमाण दिलं आहे. त्याप्रमाणे शब्द, रस, रूप, गंध आणि स्पर्श हे जीवनाला आवश्यक आहे. ते जीवनात पाहिजे, पण त्याचा अतिरेक नको. संत काय करतात? संयमाच्या, संतही जेवतात, आपणही जेवतो, जेवतात दोन्ही अन्न, पण शरीर धर्म म्हणून संत अन्न खातात. आपण आवड निवड धरून अन्न खातो, हा फरक असतो. भोग म्हणून आपण त्याचा स्वीकार करतो. संत अन्न हा देवाचा प्रसाद आहे म्हणून स्वीकार करतात. म्हणून देव आणि संत आणि जन यांच्यामधला फरक जर समजून घ्यायचा असेल तर देवत्व, संतत्व, जनत्व आणि मूर्खत्व याचा विचार केला पाहिजे. मूर्ख माणसं मूर्तीला सुद्धा दगड म्हणून देतात, गंगेला सुद्धा पाणी म्हणून देतात. ती गंगा आहे, तिला आदरयुक्तच शब्द दिला पाहिजे, जल. कारण ते शब्दप्रयोग जे आहे, आई असेल, आई जर काम करत असेल आपल्या तर ती मोलकरीण नाही आहे. आई जी आपल्या घरात काम करते ती मोलकरीण नाही आहे. आपल्या मंदिरातलं एक उदाहरण सांगतो. मंदिरातले एक ग्रस्त एर्लाबादला बदलून गेले होते आणि त्यांच्या घरी एक म्हातारी बाई काम करत होती. तर त्यांचे ते मोठे ऑफिसर आले जेवायला वगैरे. त्यांनी सहज विचारले, आजी तुमच्यासारख्या दिसतात. त्या साहेबाला विचारलं, ह्या तुमची आई आहे का? नाही म्हणे, मोलकरीण आहे म्हणे. त्या आईने त्याच दिवशी संध्याकाळी प्राण सोडून दिला होता. 1974ची गोष्ट आहे. तो ऑफिसर गेला जेवण करून, त्याने त्यांनी आमच्याकडचे मोलकरीण आहे. त्या आईने ऐकलं आणि प्राणच सुटून गेला. मग आता ते प्रकरण तिथे दादलं तर निवाडा कराकरता माझ्याकडे आले. दुसरे अजून ठेवायचं होतं, इथून लोक जाणार होते ठेवायला. म्हणजे दादा ते असं असं घडलं आहे, काय करायचं? म्हटलं बा आता त्याला प्रायश्चित्त नावाची गोष्ट नाही आहे. कर्माची फळं भोगावे
लागतील आणि 6 महिन्यामध्ये त्या माणसावर अरिष्ट आलं, नोकरी गेली, दशा झाली, अचानक गेली नोकरी. पण आईने त्या दिवशी संध्याकाळी काही वाईट केलं नाही, तिने जाळून घेतलं नाही, काही नाही, संपलं. मग ते असं झालं तर मग आज ती काशील तू म्हटलं काशीला ने का ताफीत टाक, भोगावं लागलंच भोगावं. पुन्हा नोकरी मिळाली नाही, पेन्शन मिळाली नाही, काहीच मिळालं नाही. म्हणून ती आई आहे. तुमचं जरी सगळं करत असली तरी ते मोलकरीण नाही आहे. सत्य घटना आहे. का घडतं असं? तर मागच्या जन्माचं वैर असतं. पुत्र रूपाने जन्माला येतात काही माणसं, मागच्या जन्माचं शत्रुत्व पुरं करून जातात. म्हणून काही मुलं शत्रू रूपाने येतात. काही आपण मागच्या जन्माचं कर्ज घेतलेलं असतं ते आपली संपत्ती उडवण्यापुरता पुत्र म्हणून येतात. पहा तुम्ही बऱ्याच श्रीमंतांच्या घरी थोडे अर्धवट, आळशी किंवा व्यसनी मुलं सापडतील तुम्हाला. ते मागच्या जन्माचे ऋणानुबंध आहे. तुमची त्यांची संपत्ती लुटली असेल तर तुमच्या पोटी जन्माला येतील आणि तुमची संपवतील. ते वडिलांनी दिलेल्या संपत्तीत मुलाने वाढ केली तरच आनंद आहे, नाही तर काही उपयोग नाही. म्हणून वडिलोपार्जित घरच बांधण्यापेक्षा स्वतः जागा घेऊन बांधून दाखवणं हे श्रेष्ठत्व आहे. पण तेही कसं? जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. उत्तम व्यवहार. हां, तुम्ही एखादा प्लॉट घेतला 2 रुपयाने, तो दैवयोगाने तुम्हाला 12,000 रुपयाने विकायला मिळाला तर ते काही वाईट द्रव्य नाही. पण तो त्याच्यात भावाचा हिस्सा असेल तर मात्र तो नाही दिला तर ते वाईट होईल. असे ते द्रव्य तुम्ही, पण त्याचा हिस्सा असेल, तुम्ही 12,000 रुपये स्क्वेअर फूटने विकला आणि त्याला 8 सांगितला तर तेही खराब होईल, पाप होईल. कारण तो व्यवहार ज्याचा त्याला दिला पाहिजे. आता लोक स्त्रियांना काही देत नाही म्हणून आता कायदा काय झाला, खरेदी खतावर दोघांचे नावं लावायचे, स्त्रिया आणि पुरुष. म्हणजे काही देणार नाही तर घर ताब्यात राहील. कारण असं चाललंच आहे. काय येतं तर स्त्रियांवर अन्याय झाले म्हणून मात्र कायदा बदल झाला. काही स्त्रिया आपकून घेतात, माणसाला देतच नाही म्हणून आता परत दुसरा कायदा करायचा आहे की सगळाच कायदा स्त्रियांच्या बाजूने झाला तर आता पुरुषांच्या बाजूने काही कायदे करा. या सगळ्या गोष्टी वांद्याच्या आहे. सत्याने वागलं तर कलह होणार नाही. ज्याचं आहे त्याला देऊन द्या. म्हणून ते म्हणतात आता देव आणि संत, खल आणि संत झाले, संत आणि जन झाले. आता देव आणि संत याचा विचार मांडायचा आहे. ते ज्ञानेश्वर माऊली 9व्या अध्यायामध्ये 411व्या ओवीमध्ये प्रमाण देतात. तेवी आमातया परस्परे बाहेरे नामाचिया अंतरे वाचोनी अवतूट वास्तू विचारे. मी ते देव आणि संत, देह देवाचाही दिव्य आहे आणि मानवाचाही. पण देव कसा आहे? देव मदनाचा पुतळा. देवामध्ये मदन आहे. संत दैवाचा पुतळा. म्हणून देवापेक्षाही संत श्रेष्ठ आहे. कसे म्हणे? देव मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया. नाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजांना जेव्हा भेटले, केव्हा भेटले? स्वप्नात, की माझ्या मूळ लागली आहे, काढून टाक.
तो शोधत शोधत गेले तर बरोबर मूळ लागलेली होती. म्हणून नाथ महाराजांनी लिहिलंय की माऊली अत्यंत सुंदर दिसत होत्या समाधी अवस्थेत. नाथानंतर कोणीही माऊलीला पाहिलेलं नाही. पण आमचे गुलाबराव महाराज आंधळे, त्यांच्या स्वप्न आंधळे होते ते माऊलीचं फार गुणगान करायचे. तर माऊलीने त्यांना स्वप्नामध्ये दर्शन दिलं आणि तिथे फेटा बांधलेला होता. नाही तर माऊलीच्या डोक्यावर फेटा नाही आहे, कारण ना संन्यासत्व ना गृहस्थ आश्रम, काही नाही, ब्रह्मचारी आश्रम होता. ब्रह्मचारी माणसाला काही टोपी फेटा बांधायची गरज नाही. पण गुलाबराव महाराजांना स्वप्नामध्ये माऊली जशी दिसली म्हणून सगळ्या वारकऱ्यांनी माऊलीला फेटा बांधलाय. नाही तर तोपर्यंत फेटा बांधत नव्हते माऊलीला. म्हणून ते म्हणतात, संन्यासी तुवा भोवनी जनी, चोरोनी नेली माझी भगिनी, तिरही विकल्पना मनी, मी तू एक स्वरूप. देवामध्ये 6 विकार नसतात, संतामध्ये सुद्धा विकार नसतात. गर्भात येणे, जन्मणे, वाढणे, तरुण होणे आणि म्हातारे होणे आणि मरणे हे 6 विकार नाही. मात्र संत जन्माला येतात ते, पण मातेच्या उदरामध्ये 16 दिवसानंतर राहतात म्हणून विकार नसतात. साधारणतः 6 दिवसानंतर 15 दिवसाच्या आत जे राहतात ते संसारी जीव. पण असे जे काही संत जन्माला येतात ते आईचं शरीर अगदी शुद्ध झालेलं असतं तेव्हा येऊन राहतात. म्हणून त्यांना अन्न, कपडा, वस्तू याचा स्नेह उरत नाही. तुम्ही किती संताला किती पटवून सांगा की बा हे वस्त्र घ्या, मग घ्यायचं म्हणता नको सर, बरं आहे, काही नको, मला पोटापुरतं आहे. खाताना सुद्धा एकदा खाल्लं की म्हणता पुरे. कारण त्या शब्द, रस, रूप, गंध आणि स्पर्श याचा संबंध त्यांना गर्भवासात होत नाही. म्हणून संत हे इतके निरपेक्ष राहू शकतात. मग गोविंद, तुकाराम महाराज म्हणतात, मग गोविंद ती काया, भेद नाही देवा तया. काय केलं म्हणे या संतांनी? गोविंद गोविंद लागलिया छंद. त्यांनी भगवंताचा छंद लावून घेतला म्हणून त्यांची काया झाली. म्हणून संतांना ब्रह्मीभूत म्हणतात. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तने. जेवढं आपल्याकडून कीर्तन होईल तेवढ्याने आपली काया ही ब्रह्मीभूत होते. नाही तर ब्रह्म काढून टाका, मग काय होते? भूत दिसतं दिसतं दिसतं. भाग्य तरी ऋणे देव ऐसा, ध्यानी ध्याता पंढरी राया, मना सहित पालटे काया. काय करता म्हणे ते? ध्यानी ध्याता, ध्यानामध्ये पांडुरंगाचं ध्यान करतात म्हणून त्यांचं मन आणि काया पालटून जाते. गुणाच्या बाबतीत दोघे सारखे आहे. देवाचे 6 गुण आहेत म्हणून त्याला भगवान असं म्हणतात. पण संत हे सगळे गुण देवापेक्षाही वेगळे दाखवतात म्हणून त्यांना संत म्हणतात. आणखीन संतांचं विवेचन आपण उद्या पाहू. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 कृष्ण. सत्यगुरु राये कृपा मज केली परिणाय.